नमस्कार मित्रांनो, 9 तारखेला झालेल्या गुढीपाडव्याविषयी बोलतोय. लॉकडाऊनमध्ये आलेले कटू अनुभव आणि आत्ता कुठे झालेलं स्थिरस्थावर जीवन. त्यामुळे यावर्षी ठरवून टाकलं की यावर्षीची गुढी ही सर्वात मोठी उभी करायची आणि गुढीपाडवा सण हा जोरात साजरा करायचा. मित्राला घेतलं आणि सर्व बांबूचं बेट गाठलं. तेथे गेलो तर भल्या मोठ्या धामण सापाचं दर्शन झालं. आम्हाला पाहिलं आणि त्यांनी सरळ बेटामध्ये प्रवेश केला. आम्ही त्याला म्हटलं की भाऊनो, तुला त्रास द्यायला आलेलो नाही, आम्ही आमचं काम करणार आहे. बेटातील उंच आणि सरळ बांबू काढता येतील असे 3 बांबू निवडले आणि त्यांना तोडून तिथं स्वच्छ केले. त्यानंतर ते गाडीला बांधून घरापर्यंत आणले. मराठी नववर्षाची सुरुवात ही नवी आशा, नवी जिद्द, नवी प्रेरणा देणारी अशी आहे. यामुळेच आम्ही या अगोदर कधी थांबलो होतो ना कधी थांबणार आहे. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी गुढीपाडवा.